नमस्कार बालमित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं त्याचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण या स्वराज्य स्थापनेच्या लढ्यात अनेक जिवलगांनी आणि शिलेदारांनी त्यांना मोलाची साथ दिली होती. शिवरायांच्या चरित्र वाचनाबरोबरच अशा अनेक शिलेदारांचा भीमपराक्रम आपल्याला कदापि विसरून चालणार नाही. त्यांचे स्मरण करणे हे आपले प्रत्येकाचे जणू कर्तव्य आहे. आणि त्यासाठीच श्रीयुत रामदास खरे आणि श्रीयुत महेश गुप्ते यांनी लिहिलेल्या शूर आम्ही सरदार स्वराज्याचे शिलेदार या पुस्तकातील गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. हा 16 पुस्तकांचा संच व्यास क्रिएशनने प्रकाशित केलेला आहे. शूर आम्ही सरदार स्वराज्याचे शिलेदार या शृंखलेतील स्वराज्याचे शिलेदार आहेत हेर कौस्तुभ बहिर्जी नाईक. राजगडाच्या मुख्य दरवाजावरचे नेहमीचेच पहारेकरी डोळ्यात तेल घालून गडाच्या रक्षणाचे काम करत होते. वेळ सकाळची होती. 7 वर्षांचे शंभूराजे मोठ्या दिमाखात पहारे तपासत होते. शंभूराजांना सकाळच्या वेळी प्रथम पागेत आणि नंतर मुख्य दरवाजात फेरफटका मारण्याची सवय होती. पागेतले घोडे नजरेखालून घातले की रुबाबदार शंभूराजे दरवाजाकडे वळत. पहारेकऱ्यांनी आपल्या कामात कसूर करू नये यावर त्यांचा कटाक्ष असे. आजही शंभूराजे पागेत फेरफटका मारून मुख्य दरवाजावर आले. पहारेकऱ्यांचे मुजरे घेत घेत ते प्रत्येकाची वैयक्तिक चौकशी करत होते. इतक्यात एक हिरवे कपडे घातलेला दाढीवाला फकीर दरवाजाकडे येताना शंभूराजांनी पाहिला. फकीर आपल्याच नादात गडाखाली उतरण्याच्या तयारीत होता. फकीर बहुधा रात्री गडावरच राहिला असावा. शंभूराजांनी फकीराला हटकताच फकीर आपल्या तंद्रीतून बाहेर आला. त्यानं युवराजांच्या डोक्यावर मोरपिसाचा कुंचा 3 वेळा झटकला. अल्ला तेरा भला करेगा असं म्हणत फकीर पुढे जाऊ लागला. शंभूराजांच्या नजरेत आलं की फकीराच्या चादरी व्यतिरिक्त त्याच्या कमरेला एक कसा आहे आणि कसा बराच जड असावा. शंभूराजांनी संशय येऊन त्या फकीराला विचारलं, कहाँ जा रहे हो? अल्लाह की मर्जी, फकीर म्हणाला. कहाँ से आए हो? शंभूराजांच्या आवाजात जरब होती. फकीर काहीच बोलला नाही. त्यांनी फक्त मागच्या राजवाड्याकडं हातानं दिशा दाखवली. शंभूराजे पहारेकऱ्याला म्हणाले, तलाशी लो. पहारेकऱ्यांनी पाहिले तो फकीरापाशी कमरेला कसा होता. त्यात बरेच सुवर्ण होन होते. फकीर पकडला गेला तरी त्याच्या चेहऱ्यावर चिंता दिसत नव्हती. शंभूराजांनी त्या फकीराला महाराजांसमोर उभं केलं. शंभूराजे महाराजांना म्हणाले, आबासाहेब, नित्याप्रमाणे आम्ही पहारे तपासत होतो तर हे फकीर बाबा गडाबाहेर जाण्याच्या तयारीत होते. आम्हाला शंका आली म्हणून आम्ही पहारेकऱ्याला तलाशी घ्यावयास सांगितली. फकीर बाबाच्या कमरेच्या एका कशात ऐवज सापडला. महाराजांच्या लक्षात सारा प्रकार आला. ते म्हणाले, शंभू बाळ, आम्हीच तो कसा फकीर बाबांना दिला आहे. फकीर म्हणजे अल्लाचे सेवक. त्यांना दान दिलेले चांगले असते. शंभूराजांच्या चेहऱ्यावर अविश्वासाचा भाव उमटला. त्यांना महाराजांनी दिलेले स्पष्टीकरण पटले नव्हते. ते म्हणाले, एवढी सुवर्ण नाणी एका फकीराला दान म्हणून दिलीत? महाराज हसले. म्हणाले, आमच्या औदार्यावर कुणाचाच विश्वास नाही असे दिसते. बाळराजे, तुम्ही या फकीरांना पकडलेत. आता एक काम करा. तुम्ही स्वतः गडाबाहेर काढून द्या आणि आमच्या भेटीस या. आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे. थोड्याच वेळात शंभूराजे महाराजांच्या महाली दाखल झाले. त्यांना जवळ बसवून महाराज म्हणाले, बाळराजे, आम्ही काय सांगतो ते लक्षात ठेवा, पण कुठेही वाच्यता करू नका. तुम्ही धरलेला फकीर नव्हता, ते होते बहिर्जी नाईक जाधव.
आपल्या हेरखात्याचे प्रमुख. ते आपल्यासाठीच काम करतात. अनेकदा निरनिराळ्या वेशात त्यांना फिरावं लागतं. शत्रू गोटातून खबरी काढायच्या तर त्यांना अशी रूपं घ्यावीच लागतात. आम्हीच त्यांना बोलावले होते. आम्हीच त्यांना 500 होऊन दिले होते. झाले समाधान. पुन्हा कधी असा प्रकार घडला तर हे लक्षात ठेवा. जी आबासाहेब, असं म्हणून शंभूराजे दालनाबाहेर गेले. महाराज म्हणाले ते खरे होते. बहिर्जी नाईक म्हणजे मावळच्या खोऱ्यात महाराजांना सापडलेले रत्न होते. बहिर्जी लहानपणापासून वेषांतर करण्यात तरबेज होते. त्यांची निरीक्षण शक्ती प्रचंड होती. ज्या रूपात ते वेषांतर करत त्याच्या बाबतीत संपूर्ण निरीक्षण करत असत. त्यामुळे त्यांनी केलेल्या वेषांतरात दोष काढणं कठीण होतं. त्यांची ही कला महाराजांच्या नजरेत भरली. महाराज गुणांचे चाहते होते. महाराजांनी बहिर्जींना स्वराज्याच्या कामी लावले. महाराजांनी बहिर्जींची परीक्षा घेण्यासाठी पहिली कामगिरी सांगितली ती खेळणागडाची माहिती काढण्याची. बहिर्जींनी ऐकलेले होते, खेळणागडावर मालिक रेहांचा दर्गा आहे. बहिर्जीने मुसलमान फकीराचा वेश घेतला. हातात कटोरा आणि काखेत चादर घेऊन बहिर्जी विशाळगडावर पोहोचला. पहारेकऱ्याने अडवताच अस्खलित हिंदी उर्दू भाषेत त्यानं पहारेकऱ्यास सांगितलं की हम दूर से आए हैं. हमने मालिक रेहान से मन्नत मांगी थी, पूरी हो गई. अब हमें चद्दर चढानी है. पहारेकऱ्याला शंका आली नाही. त्यानं बहिर्जीला गडावर जाऊ दिलं. बहिर्जीनं दर्ग्यावर चादर अंथरली. नमाज अदा केली. आजूबाजूला फिरून गड निरखला. गडावरच्या लोकांशी बोलून बरीच माहिती मिळवली. तिसऱ्या दिवशी बहिर्जी महाराजांसमोर त्याच फकीराच्या वेशात उभा राहिला. महाराजांना मुजरा करून म्हणाला, महाराज, खेळण्यावर 100-150 आदिलशाही फौज आहे. दारुगोळा कमी आहे, परंतु गडाला एकच माढा दरवाजा आहे अन एकच चोरवाट आहे. किल्लेदारानं दारुगोळा मागवला आहे, परंतु तो येण्यास एखाद महिना तरी लागेल. तेव्हा लवकर हल्ला करावा. महाराज बहिर्जीच्या कामावर निहायत खुश झाले. त्यांनी बहिर्जीची आपल्या हेरखात्यात नेमणूक केली. जसजसा महाराज आणि बहिर्जी यांचा संबंध वाढत गेला तसतसे बहिर्जीच्या अंगचे गुण महाराजांना कळू लागले. बहिर्जी हजरजबाबी होता. त्याला मराठी, हिंदी आणि उर्दू भाषा चांगल्या अवगत होत्या. समोरचा माणूस पाहून सोंग वठवणं त्याच्या डाव्या हातचा मळ होता. तो उत्तम नट होता. चेहऱ्यावरचे भाव प्रसंगानुरूप बदलणं त्याला सहज शक्य होतं. त्याची कल्पनाशक्ती तर अचाट होती. केव्हा कोणतं सोंग आणायचं हे तो स्वतःच ठरवायचा. बहिर्जीच्या हाताखाली 1000च्या वर हेर होते. ते स्वराज्यात आणि परमुल्खात फिरून गुप्त बातम्या आणत. बहिर्जीच्या अंगी अनेक गुण होते. तो साधू, फकीर, संत, वासुदेव, भिकारी असे वेषांतर उत्तम करू शकत असे. त्याची निरीक्षण शक्ती प्रचंड असल्यानं तो असली वेषांतर बेमालूम वठवत असे. पाहणाऱ्याला ते ओळखता येत नसे. त्याच्याजवळ त्याचे हजारो सहकारी होते. तेही हेरगिरीत तरबेज होते. महाराज मोहिमा काढत किंवा संकटांना सामोरे जात तेव्हा त्यांची एक पंचसूत्री ठरलेली असे. जी मोहीम आखायची तिच्या बाबतीत सर्व माहिती हेरांकडून मिळवायची. त्यानंतर मोहिमेची आखणी, नियोजन करायचे. मोहिमेबाबत पूर्ण गुप्तता पाळणे. त्यानंतर ठरल्याप्रमाणे अंमलबजावणी आणि हमखास यश. या पंचसूत्रीसाठी त्यांना सर्वात प्रथम हेरखात्याची मदत लागत असे. बहिर्जी हे काम चोख पार पाडत असे. बहिर्जी जाधव हा जातीचा रामोशी होता, परंतु महाराजांनी जातीपातीचं राजकारण कधीच केलं नाही. स्वराज्याच्या कामात जसे मराठे होते तसे कोळी, माळी, साळी, ब्राह्मण, प्रभू, महार, मांग, धनगर, रामोशी, मुसलमान असे सर्व जाती धर्माचे लोक होते. स्वराज्य हे रयतेचे राज्य होते. बहिर्जींच्या सहकार्यातही हे लोक होते. त्यांच्या मदतीनं बहिर्जी शत्रू पक्षाच्या बातम्या मिळवत असे. शत्रूच्या हेरकाऱ्यांकडून शत्रूंचे खलिते पकडण्याचं काम करी. शत्रूच्या गोटात अफवा किंवा खोट्या बातम्या पसरवून शत्रूची दिशाभूल करत असे.
महाराजांच्या फौजेला मोहिमेच्या वेळी सर्वात जवळची आणि सुरक्षित वाट दाखवण्याचे कामही हे हेर करत असत. अफजल खानाची भेट घेण्याचे ठरले तेव्हा महाराजांनी प्रथम बहिर्जीला बोलावले. बहिर्जी आणि त्याची माणसे वेषांतर करून खानाच्या वाईच्या छावणीत वावरत होती. खानाला पत्ताच नव्हता. खानाचे वकील कृष्णाजी भास्कर आणि महाराजांचे वकील गोपीनाथ पंत राजकारणी बोलणी करत. तेव्हा बहिर्जी आणि त्याची माणसं खानाच्या फौजेत फिरून माहिती गोळा करत असत. महाराज पन्हाळ्यावर सिद्दी जोहरच्या वेढ्यात अडकले. जोहरचा वेढा इतका कडक होता की मुंगी सुद्धा गडावर जाऊ नये. परंतु अशा कडक वेढ्यातून बहिर्जी पन्हाळ्यावर पोहोचला होता. वेढ्यात 2 मेटा पातळ असून 150 कदमावर आहेत ही वार्ता बहिर्जीनंच महाराजांना पुरवली आणि त्यामुळंच महाराजांना पन्हाळ्यावरून विशाळगडाकडं पलायन करणं शक्य झालं. शाहिस्तेखान पुण्याला महाराजांच्या लाल महालात राहत होता. खानाच्या 1,00,000 मोगली फौजेनं पुण्यात धुमाकूळ घातला होता. खानाशी 2 हात करणं शक्य नव्हतं. महाराजांनी खानाच्या लाल महालावर छापा टाकण्याचा धाडसी बेत आखला. त्या प्रसंगीही स्वतः बहिर्जी आणि त्याचे हेर यांनी मोठी कामगिरी बजावली. खानाची छावणी किती ऐसपैस पसरली आहे, कोणत्या दिशेला कोणकोणत्या सरदारांच्या छावण्या आहेत, पहारे कधी तपासले जातात, कधी बदलले जातात, पहारे तपासण्याची जबाबदारी कोणकोणत्या सरदारांवर आहे, त्यातली मराठे सरदार कोण, अशी सर्व माहिती महाराजांकडे पोहोचवण्याचं आणि छाप्याच्या वेळी महाराजांचे 300 मावळे पुण्यात घुसवण्याचं अवघड काम बहिर्जीनंच केलं. लग्नाच्या वऱ्हाडाच्या बहाण्यानी तसंच टेहळणी करण्याच्या बहाण्यानी तसे काही मावळे पुण्यात घुसवले. या आणि अशा अनेक करामती बहिर्जीने केल्यामुळंच शाहिस्तेखानावरचा छापा यशस्वी झाला. महाराजांनी 6 जानेवारी ते 10 जानेवारी 1664 या काळात सुरतेची लूट केली. त्यापूर्वी 3 महिने बहिर्जी सुरतेत मुक्कामाला होता. सुरत शहर रायगडापासून 300 मैलांवर आहे. इतक्या लांब मोगलाईत जाऊन तेथील माहिती काढून आणणे हे मोठे जिकिरीचे काम होते. पण बहिर्जीने ते उत्तम प्रकारे पार पाडले. सुरतेत मोठी बाजारपेठ होती. शेकडो दुकानातून मालाची खरेदी विक्री चालत होती. सराफकट्टा सोन्या मोत्याच्या आणि हिऱ्याच्या दागिन्यांनी भरलेला होता. करोडो होनांचे व्यवहार रोज होत होते. जगभरचे व्यापारी सुरतेत येत असत. अशा या कुबेराच्या नगरीत बहिर्जी नाईक आपल्या सहकाऱ्यांबरोबर गेले. साधारणपणे ज्या ठिकाणी माणसांची वर्दळ असते अशी ठिकाणं शोधून तिथे बहिर्जीचे लोक पेरण्यात आले. बहिर्जी स्वतः डच वखारींच्या बाहेर घोड्याला नाल मारण्याचे काम करू लागला. कोणी नाक्यावरचे मोची बनले, कुणी खानावळीत नोकरीला राहिले. अशा वर्दळीच्या ठिकाणी बरीच माहिती मिळवता येते. बहिर्जीने अशी बरीच माहिती गोळा केली आणि महाराजांपर्यंत पोचवली. महाराजांना सुरतेबाबत माहिती देताना बहिर्जी म्हणाला, महाराज, सुरत मारल्यानं अगणित संपत्ती आणि द्रव्य सापडेल. इराणी, हबशी, तुराणी, बगदादी, अरब, बोहरा, खोजा, यहुदी, अफगाणी असे हजारो व्यापारी सुरतेतून व्यापार करतात. व्यापारातून अगणित संपत्ती त्यांनी जमा केली आहे. या व्यापाऱ्यांचे टोले जंग वाडे सुरतेत असून ते सोने, चांदी, हिरे, मोती यांनी तुडुंब भरलेले आहेत. ही सर्व संपत्ती किल्ल्यांच्या बाहेर शहरात आहे. शहराला तटबंदी नाही. शहर सुरक्षित नाही. सुरतेचा सुभेदार इनायत खान सुस्त आहे. मी त्याच्या किल्ल्यात जाऊन 4 दिवस त्याचा पाहुणचार खाऊन आलोय. तो विलासात दंग असतो. सुरतेवर इतक्या दूर शत्रू पोहोचूच शकणार नाही अशा भ्रमात तो आहे. सुरतेचा सुभेदार इनायत खान होता. शहरात एक किल्ला होता. इनायत खानाची फौज फक्त 1000 होती. इनायत खान द्रव्याचा लोभी, जुलमी आणि क्रूर होता. सुरतेवर कधीच हल्ला होणार नाही अशा भ्रमात इनायत खान होता. त्याचंही बरोबर होतं, कारण सुरतेच्या पश्चिमेला समुद्र आणि 3ही बाजूला शेकडो मैलापर्यंत मोगली प्रदेश. शत्रूचं आक्रमण होण्याची शक्यताच नव्हती. सुरतेत
इंग्रज आणि डच यांच्या वखारी होत्या. त्या वखारीभोवती तटबंदी होती, कारण या दोन्ही वखारींच्या संरक्षणासाठी फौजाच नव्हत्या. बहिर्जी नाईकाने सांगितलेली सुरतेची परिस्थिती पाहून महाराजांनी सुरत लुटायचे ठरवले. महाराजांना सुरतेवर अचानक हल्ला करायचा असल्यानं फौजा नाशिक त्र्यंबकेश्वराच्या दिशेने सुटल्या. महाराज अशा मोहिमेत इतकी गुप्तता पाळत की सरनौबत नेताजीलाही मोहिमेची खरी कल्पनाच नव्हती. त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन महाराज गणदेवीला पोहोचले. गणदेवीत हाहाकार उडाला. बातमी सुरतेत पोहोचली. परंतु इनायत खान मानायला तयार नव्हता. त्यानं त्याच्या हेरांना मूर्खात काढलं. शिवाजी आला म्हणे. शिवाजी इथपर्यंत येईलच कसा? महाराजांनी उधन्याहून आपला वकील इनायत खानाकडे पाठवला. तेव्हा कुठं इनायत खानाला शिवाजी आल्याचे पटले. इनायत खान शूर होता. त्यानं मुल्ला जाफर, सय्यद बेग, बोहरा अशा श्रीमंत व्यापाऱ्यांना किल्ल्यात घेतलं आणि किल्ल्याचे दरवाजे लावून घेतले. सुरतेची प्रजा सैरावैरा पळत सुटली. इनायत खान घाबरून किल्ल्यात लपून बसला. त्यापेक्षा त्यानं महाराजांच्या वकिलाशी बोलून एक खंडणीची रक्कम ठरवली असती तर पुढचा अनर्थ टळला असता. परंतु त्या मूर्ख इनायत खानाला बुद्धी झाली नाही. नाईलाजानं महाराजांनी सुरत शहर लुटण्याची आज्ञा दिली. संपूर्ण सुरत शहर ओसाड पडलं होतं. रस्त्यावर नेहमीच्या वर्दळीचा मागमूसही नव्हता. बहिर्जी आणि त्यांचे सहकारी मराठ्यांना श्रीमंत व्यापाऱ्यांचे वाडे हवेल्या दाखवत होते. मराठे त्या त्या वाड्या हवेल्यातून पैसा जडजवाहीर बाहेर काढत होते. दरडावण्याचे आणि आसुडाचे तडाखे ऐकू येत होते. घरांना आगी लावल्या जात होत्या. सुरतेतली लक्ष्मी महाराजांच्या पायाशी लोळण घेत होती. महाराजांच्या आज्ञेप्रमाणे गोरगरीब, स्त्रिया, मुलं आणि दानशूर श्रीमंत व्यक्ती, मंदिरं, मशिदी, चर्च यांना तोशीस लागली नाही. त्यांना संरक्षण देण्याची खास व्यवस्था महाराजांनी केली होती. बहिर्जीनं दिलेली माहिती बरोबर निघत होती. बहिर्जीच्या सांगण्यावरून जी घरं फोडली त्यात अमाप संपत्ती मिळाली. त्यानंतर अनेक मोहिमांमध्ये बहिर्जीनं अशीच अनमोल कामगिरी केलेली दिसते. बहिर्जीने मोगलांच्या आदिलशाहीच्या प्रदेशात आपली माणसं फिरती ठेवलेली असत. ही माणसं शत्रू प्रदेशात अफवा, खोट्या बातम्या पसरवत, त्याचप्रमाणे शत्रूंची डाक मारून बातम्या मिळवण्याचं काम करत. त्यासाठी बहिर्जींची एक खास पद्धत होती. शत्रू पक्षाचा जासूस पत्र खलिता घेऊन निघाला की त्यावर पाळत ठेवून त्याचा पाठलाग केला जाई. हा जासूस जंगलातून जात असता त्याला 4-5 दरोडेखोर गाठत असत. त्याची झडती घेतली जाई. त्याच्याजवळचे पैसे लुटले जात. त्याच्याजवळचे पत्र किंवा खलिता हस्तगत केला जाई. दरोडेखोरांचा नायक खलिता वाचण्याचा प्रयत्न करून पाही आणि अनपढ असल्याचा आविर्भाव करून तो खलिता दुसऱ्या दरोडेखोराकडे दिला जाई. तोही तसाच आविर्भाव करून तो खलिता देऊन त्याला सोडण्यात येई. जासूसाला एवढं समाधान मिळे की खलिता परत मिळाला, त्यातील मजकूर फुटला नाही. परंतु हे दरोडेखोर दुसरे तिसरे कोणी नसून बहिर्जी आणि त्याचे सहकारी असत. त्या दोघांनी तो खलिता वाचून अनपढ असल्याचा आविर्भाव केलेला असे. पुढं दोघही एकत्र बसून त्या खलित्याची प्रत तयार करत. डाक मारण्याची बहिर्जीची आणखी एक पद्धत होती. शत्रूच्या जासुदाचा पाठलाग केला जाई. रात्री वस्तीला तो कोणत्या मंदिरात किंवा धर्मशाळेत उतरतो ते पाहिलं जाई. तो वस्तीला थांबला की 4-5 साधूही तिथं वस्तीला येत. त्यातील एक साधू 3 दगडांची चूल करून जेवणाची सोय करत. मग सगळे त्या जासुदाबरोबर गांजाची चिलीम ओढत. जासुदालाही आग्रह करून चिलीम देत. रात्री तो जासूद झोपला की त्याच्या जवळच्या पत्राची नक्कल केली जाई व पत्र पुन्हा त्याच्याजवळ ठेवलं जाई. सकाळी उठल्यावर जासूद पत्र जागच्या जागी असल्याचं पाहून पुढच्या प्रवासाला निघून जाई. कधी कधी महाराजांना आदिलशाहीच्या ताब्यातील गड घ्यायचे असत.
महाराज गडाची संपूर्ण माहिती काढण्यासाठी बहिर्जीला सांगत. बहिर्जी इतका चतुर होता की तो अशा कामासाठी सुद्धा त्या गडाच्या प्रवेशद्वारातूनच प्रवेश करी. इतकंच नाही तर त्या गडाच्या मोगली किल्लेदाराकडं भोजन करून त्याच्याच गडाची माहिती काढे. कधी कधी गडकऱ्याकडे वस्तीलाही राहत असे. असाच एकदा बहिर्जी माहिती काढण्यासाठी शत्रूच्या गडावर जाण्यास निघाला. गडाचं नाव इतिहासाला माहीत नाही. बहिर्जीनं विळ्या, चाकू, सुरे, विळे यांना धार लावणाऱ्याचा वेश केला आणि गडाच्या प्रवेशद्वारावर गेला. पहारेकऱ्यानं त्याला अडवलं. त्यानं पहारेकऱ्याला धारवाला असल्याचं सांगून म्हणाला, मी गरीब धारवाला आहे. 4 पैसे कमावण्याच्या आशेनं गडावर आलोय. गडकऱ्यांच्या घरात विचारून बघा. त्यांनी मला गडात घेतलं तर ठीक, नाहीतर मी परत जाईन. पहारेकऱ्याने किल्लेदाराच्या बायकोला धारवाला आल्याचं सांगताच तिनं त्याला आत बोलावलं. तिच्या मुदपाकखान्यात अनेक विळ्या, कोयते, चाकू, धार नसल्याने पडून होते. गडावर अशी काम करणारे सहसा येत नसत. त्यामुळं बहिर्जीचा गडात प्रवेश झाला. गडावरच्या वस्तीतून अनेक बायका आपापल्या विळ्या, चाकू घेऊन बहिर्जीकडे आल्या. त्यानंही टिपरी, शेर, धान्य घेऊन त्यांच्या अवजारांना धारी लावून दिल्या. तोवर संध्याकाळ झाली. बहिर्जी गडाखाली जाण्यास निघाला. बहिर्जी किल्लेदाराच्या वाड्यावर जाऊन साळसूतपणे म्हणाला, ताई, आपल्या वाड्यावरचं काम उद्या करतो. उद्या पुन्हा येईन. आता मला गडाखाली जायला हवं. गडकऱ्याच्या बायकोनी विचार केला. कित्येक वर्ष धारवाला मिळत नव्हता. आता मिळालाय तर काम झाल्याशिवाय सोडू नये. हा उद्या पुन्हा येईल की नाही कोण जाणे. तिनं त्याला गडावरच राहण्यास सांगितलं. त्याची जेवणाची सोय किल्लेदाराच्या वाड्यावर पडवीत झाली. धार लावत असताना बहिर्जीच्या गडावरील वस्तीवाल्यांशी गप्पा चालू होत्या. त्यातून त्याला गडाबद्दलची बरीच माहिती मिळे. रात्री बहिर्जी चिलीम ओढण्याच्या निमित्तानं पहारेकऱ्यांशी गप्पा मारत असे. अशा गप्पांमधून हवी ती माहिती तो काढून घेई. गडकऱ्याचा पाहुणा म्हणून त्याचं काम सुलभ होत असे. कधी असा धारवाल्याच्या रूपात, कधी कल्हईवाल्याच्या रूपात, तर कधी मोहाची दारू पुरवण्यासाठी बहिर्जी आदिलशाही गडावर प्रवेश मिळवून माहिती काढून महाराजांना पुरवीत असे. महाराजांची कोणतीही मोहीम असली तरी त्या मोहिमेचा नारळ बहिर्जीच्या हातून फुटत असे. बहिर्जीच्या कामाला प्रत्येक मोहिमेत अनन्यसाधारण महत्त्व असे. महाराजही बहिर्जीच्या कामावर खुश असत. बहिर्जीनं अनेक छोट्या मोठ्या कामगिऱ्या यशस्वी पार पाडून महाराजांची आणि स्वराज्याची सेवा केली असली तरी त्याची सर्वात मोठी आणि बराच काळ चाललेली कामगिरी म्हणजे महाराज आग्र्याला औरंगजेबाच्या भेटीस गेले तेव्हाची. औरंगजेबाचा ज्येष्ठ मुत्सद्दी आणि शूर सरदार मिर्झा राजा स्वराज्यावर चालून आला. प्रचंड मनुष्यहानी आणि रयतेचे हाल टाळण्यासाठी महाराजांनी मिर्झा राजांशी लाजिरवाणा पुरंदरचा तह केला. पुरंदरच्या तहात महाराजांना 3/4 प्रदेश आणि गड मोगलांना द्यावे लागले. महाराजांनी जरी या तहाचे दुःख धीराने पचवले असले तरी मराठ्यांच्या फौजा मात्र हवालदिल झाल्या होत्या. महाराजांना मोगलांच्या विजापूर स्वारीवर जावे लागले. मराठी फौजांना या स्वारीत लढण्यासाठी उत्साहच नव्हता. आदिलशाही सरदार शौर्याने लढले, त्यामुळे मोगलांचा पराभव झाला. महाराजांनी आदिलशाहीचा पन्हाळा किल्ला मोगलांसाठी घेण्याची स्वतंत्र मोहीम काढली. या मोहिमेतही नेताजी पालकर वेळेवर न आल्याने महाराजांचा पराभव झाला. या दोन्ही पराभवाचं खापर दिलेर खानानं महाराजांवरच फोडलं. महाराज आदिलशाहीला आतून मिळालेले आहेत असा आरोप करून दिलेर खान महाराजांच्या जीवावर उठला होता. मिर्झा राजांनी महाराजांच्या जीविताची हमी घेतली असल्यानं त्यांच्या दृष्टीनं महाराज आणि दिलेर खान एकत्र राहणं धोक्याचं होतं. त्यांनी महाराजांना आग्र्याला औरंगजेबाच्या भेटीस पाठवण्याचं ठरवलं आणि त्यासाठी औरंगजेबाला आणि महाराजांना राजी केलं. 12 मे 1666 रोजी औरंगजेबाचा 50वा वाढदिवस होता. आग्र्याला मोठा समारंभ त्या निमित्तानं आयोजित केला जाणार होता.
या कार्यक्रमास महाराजांनी हजर राहावं अशी औरंगजेबाची इच्छा होती. त्या समारंभाला हजर राहण्यासाठी महाराजांनी 5 मार्च रोजी रायगड सोडला. तत्पूर्वी 2 महिने आधी बहिर्जी आणि त्याचे सहकारी आग्र्याला आणि आग्र्याच्या मार्गात ठिकठिकाणी पाठवण्यात आले होते. महाराजांचा जाण्याचा मार्ग सुरक्षित, सोयीचा आणि जवळचा कसा असेल याचा विचार बहिर्जी करत होता. त्यांच्या मुक्कामाच्या जागा, तेथील सोयी यावर खास बहिर्जीचं लक्ष होतं. महाराज 11 मे 1666 रोजी म्हणजे समारंभाच्या आदल्या दिवशी आग्र्यात पोहोचले. मिर्झा राजांचा मुलगा रामसिंह हा महाराजांना सामोरा येणार होता. परंतु प्रत्यक्षात त्यांचा मुन्शीच सामोरा आला. दुसऱ्या दिवशी महाराजांना दरबारात नेण्यासाठीही हा मुन्शीच आला. रामसिंहाची आणि महाराजांची चुकामुक झाली. त्यानंतर दरबारात महाराजांना 5,000 सरदारांच्या रांगेत उभं करण्यात आलं. अशा एका पाठोपाठ होणाऱ्या अपमानांमुळे महाराज चिडले. महाराजांनी भर दरबारात आवाज चढवून आपला रोष दाखवून दिला आणि ते दरबार सोडून मुक्कामावर परतले. हा दरबाराचा अपमान आहे असं समजून महाराजांच्या मुक्कामावर फुलाद खानाच्या 5,000 फौजेचा वेढा पडला. महाराजांना कैदेत पडावं लागलं. बहिर्जी आणि बहिर्जीची माणसं बाहेर राहून अनेक कामं करत होती. आग्रा शहरात, बाजारपेठात आणि प्रत्यक्ष आग्र्याच्या किल्ल्यात बहिर्जीचे हेर फिरत होते. ठिकठिकाणहून बातम्या आणल्या जात होत्या. त्यांची संगती लावली जात होती. दरबारी अधिकाऱ्यात महाराजांच्या वाईटावर कोण कोण आहेत, ते औरंगजेबाला काय सल्ला देतात, त्यांच्या मनात काय आहे, औरंगजेबाचा विचार काय आहे, अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं काम बहिर्जीची माणसं करत होती. महाराजांच्या सुटकेची आशा मावळली. महाराजांनी सर्वप्रथम बरोबर आणलेल्या 300 मावळ्यांची परतीची व्यवस्था लावली. औरंगजेबाकडून त्यांचे परतीचे परवाने मिळवले. या सर्व मावळ्यांना परतीच्या वाटेवर ठिकठिकाणी ठेवण्यात आले. महाराजांची परतीची वाटही बदलण्यात आली. महाराज निसटले तर त्यांना महाराष्ट्रात येताना गौंड राजाच्या राज्यातून नेण्याचा निर्णय बहिर्जीनं घेतला. हा गौंड राजा स्वतंत्र होता. महाराज औरंगजेबाच्या कैदेतून गुपचूप पलायन करणार हे निश्चित झाल्यावर आग्रा शहर आणि आजूबाजूच्या प्रदेशात अफवांचं मोठं पीक आलं. शिवाजी अदृश्य होऊ शकतो, शिवाजी भिंतीतून आरपार जाऊ शकतो, शिवाजी अतिसूक्ष्म रूप घेऊ शकतो, शिवाजी पक्षाप्रमाणे उडू शकतो, अशा अनेक अफवा रोज उठत होत्या. आग्र्याच्या बाजारात लोक चवीनं चर्चा करत होते. या अफवा बहिर्जीचे लोकच मुद्दाम पसरवत होते. हे अफवा पिकवण्याचे काम बहिर्जीने उत्तम केले. 17 ऑगस्टला महाराज मिठाईच्या पेटाऱ्यातून निसटले. परंतु त्यांचा रायगडपर्यंतचा प्रवास सुरक्षित व्हावा याची संपूर्ण जबाबदारी बहिर्जींवर होती. संभाजीराजांना ही धावपळ सहन होण्यासारखी नव्हती. शिवाय सुरक्षिततेच्या दृष्टीनंही त्यांना कुठंतरी ठेवणं योग्य होतं. महाराजांनी बहिर्जींमार्फत पेशवे मोरोपंत पिंगळे यांचे मेव्हणे कृष्णाजी त्रिंबक मथुरे, जे मथुरेत स्थायिक होते, त्यांच्याशी महाराजांनी संधान बांधून ठेवले होते. त्यांनीही संभाजीराजांना सांभाळण्याचे कबूल केले होते. त्यामुळे महाराज शंभूराजांना घेऊन प्रथम मथुरेत गेले. तेथे संभाजीराजांची सोय लावून महाराज दक्षिणेच्या वाटेला लागले. या सर्व प्रवासात बहिर्जीचे आणि त्याच्या लोकांचे मोलाचे सहकार्य लाभले. 12 सप्टेंबर 1666 रोजी महाराज साधूच्या वेशात रायगडावर पोहोचले. बहिर्जी नाईक आणि त्याची 100 माणसं होती म्हणून महाराज सुखरूप सुरक्षित रायगडावर पोहोचू शकले. हे सत्य मान्यच करावे लागेल. बहिर्जी अत्यंत कामाचा माणूस होता. स्वराज्य निर्मितीत त्यांचा सहभाग महत्त्वाचा होता. महाराज कर्नाटक स्वारीवर गेले होते. तेव्हा युवराज आणि अष्टप्रधान मंडळ यांचे संबंध चांगले नव्हते. संभाजीराजांच्या विरुद्ध राजकारणं चालू होती. सुरनीस अनाजीपंत, मोरोपंत पेशवे, राहुजी सोमनाथ हे मुत्सद्दी महाराजांच्या अनुपस्थितीत युवराजांचा अधिकार मानायला तयार नव्हते. संभाजीराजांना कर्नाटक स्वारीत नेण्यास महाराणी सोयराबाईंचा विरोध होता. संभाजीराजांच्या विरुद्ध चाललेल्या या कटकारस्थानाची महाराजांना कल्पना असावी. त्यांनी संभाजीराजांना प्रभावळीचा सुभा सर्वाधिकाराने चालवण्यास दिला. प्रभावळी शृंगारपूर म्हणजे युवराजांची सासूरवाडी.
शृंगारपूरचे पिलाजीराव शिर्के हे युवराज्ञी येसूबाईचे वडील. त्यामुळे महाराज संभाजीराजांबाबत निर्धास्त होते. परंतु त्याही परिस्थितीत महाराजांनी शंभूराजांवर लक्ष ठेवण्याची कामगिरी बहिर्जी नाईकावर सोपवली होती. बहिर्जीची 2 माणसं संभाजीराजांच्या शृंगारपूरच्या वाड्यात 2 वर्ष वावरत होती. परंतु याची कल्पना कुणालाही आली नाही. शंभूराजांना मत्स्याहाराची आवड होती. त्यांचा तसा मांसाहार बनवणारा आचारी हा बहिर्जीचा माणूस होता. तो राजवाड्यातच राहत असे. घडणाऱ्या बातम्यांचा वेध घेण्याचे काम तो करत असे. त्याचप्रमाणे राजवाड्यातील गोठ्यात गायींचं दूध काढण्याचं काम करणारा माणूसही बहिर्जीचा सहकारी होता. तो सकाळ संध्याकाळ येऊन गायींचं दूध काढून जाई. त्याला मांसाहार करणाऱ्या आचार्याकडून संभाजी महाराजांविषयी ज्या बातम्या मिळत त्या कर्नाटकात महाराजांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था असे. हा सर्व प्रकार जवळजवळ 2 वर्ष चालू होता. परंतु शृंगारपूरच्या वाड्यात कुणालाही याची खबर नव्हती. बहिर्जीचं काम असं होतं. अशी अनेक लहान मोठी पण जबाबदारीची कामं बहिर्जी बिनबोभाट यशस्वीपणे करत असे. परंतु आपले दुर्दैव असे की या कर्तृत्ववान पुरुषाविषयी फारच थोडी माहिती इतिहासात मिळते. बहिर्जीच्या जन्ममृत्यूविषयी विश्वासार्ह माहिती उपलब्ध नाही. साक्षीदार आहे ती भोपाळगडावरील बहिर्जींची समाधी. हेरगिरीचे महत्त्व छत्रपती शिवाजी महाराजांनीही जाणले होते. त्यांच्या सैन्यातील बहिर्जी नाईक, नानाजी प्रभू, मुसेखोरकर, सुंदरजी प्रभू वगैरे हेरांकडून माहिती घेऊनच महाराज रणनीती ठरवत असत. पेशवे काळातही ही पद्धत कार्यवाहीत होती. बहिर्जी आणि त्यांच्या हेर व्यवस्थेची आत्ताच्या हेर व्यवस्थांशी तुलना करताच येणार नाही. रॉ बरोबर त्याची तुलना करणं हास्यास्पद ठरेल. ISI, CIA अशी तुलना त्याची करणं बेजबाबदारपणाचं ठरेल. मोसादशी त्याची तुलना करता येईल, पण ती उलट्या बाजूनं करावी लागेल. म्हणजे मोसाद म्हणजे इस्रायलचे बहिर्जी असं म्हटल्यास ते जास्त चपखल ठरेल. जेम्स बॉन्ड किंवा शेरलॉक होम्सने पुस्तकात, सिनेमात जी कामगिरी केलेली आहे त्याहून सरस कामगिरी बहिर्जी नाईक यांनी वास्तवात करून दाखवली आहे. हे इतिहासाचा अन्वयार्थ लावल्यानंतर लक्षात येते. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की शिवरायांचा तिसरा डोळा म्हणून वावरत असलेले हे व्यक्तिमत्व आपल्या साहित्यात आणि दृकश्राव्य माध्यमात दुर्लक्षित राहिलेले आहे. भालजी पेंढारकर दिग्दर्शित बहिर्जी नाईक हा 1943 सालचा सिनेमा, 2-4 छोटेखानी पुस्तकं, भोपाळगड तालुका तासगाव, जिल्हा सांगली येथील एकाकी समाधी आणि कुंभारकिन्ही धरणाला दिलेले बहिर्जी नाईक सागर हे नाव, हीच काय ती आपण या सर्वोत्कृष्ट हेरास वाहिलेली आदरांजली.